हॅलो. हॅलो. श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ ताई. बोला ताई. म्हटलं अनुभव आला होता, मुलीला आला तो अच्छा. कल्याणवाली. हां. काय हा, आलं हो ताई? काही नाही. तुमच्या तिकडे ते आपण तिकडे जातो ना, याला डिमार्ट काय तिथं नवीन नाही हां, म्हणे हां. स्वामींचं केंद्र बांधलं जातंय वाटतं आता नवीन. कुठे डी-मार्टकडे? हो, का इकडे ती गोदरेज हिलकडे? हा गोदरेज हिलकडे का? हो, इकडे नवीन नाही का ते आपण बस स्टँड कडे जातो त्या साईडला हां, 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 हां. नवीन झालंय आता. मूर्ती वगैरे छान आणलेली आहे. अच्छा. हां, हां. तर ते मी मागे आले होते तुम्हाला तेव्हा फोन केला तेव्हा बोलली नव्हती. तर तेव्हा हां. ती मला बोलली, अगं मम्मी म्हणे आमच्या इथं पण खूप छान झालाय म्हणे. ते हां, मी हां. युट्यूबवर पाहिलं पण कुठे आहे ते नाही माहिती बाई म्हणे. हां, हां, हां. मग तिला म्हटलं अगं जाऊन यायचं दिसलं तर, मी अशी म्हटली होती. मग ते ना बरोबर. त्यांच्यावर मी मिस्टरांबरोबर गेली. त्या हं. दिवशी तिने त्यांना दाखवलं, बघावं म्हणे इथं आहे म्हणे, चालता का? ते हां. म्हणे नाही म्हणे, चल घरी. चालली गेली. मग आता परवा तुम्हाला फोन लावत नव्हती का? हां. परवा ती म्हणे मी तिला परत करायला आल, तर ती हां. परत करायला गेली. पण जात होती तेव्हा तिला काही लक्षात नाही राहिलं. बॅटरीची गाडी आहे तिची. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. तिने बॅटरीची गाडी चार्जिंग लावलेली होती का नाही लावली होती काही लक्षात नाही. हां, हां, गाडी हां. काढली, थोडीशी पुढे नेली तर ती गाडी म्हणजे आपण रिवर्स होत राहते ना, त्याच्यावर बरोबर. आलेली होती. तर अरे ती बापरे! म्हणे, "बाई गं, हा आता काय करू म्हणे. हं. मला तर गाडी आता ते काढली गेली, अर्ध्या रस्त्यात आली, आता इकडून परत जाईल. हां. डीमार्ट पण अर्ध्या रस्त्यातच आहे, काय करू म्हणे. मग तिने अय्या! लगेच म्हटलं, श्री स्वामी समर्थ म्हणे. हं. स्वामी समर्थ, मला तुमच्या इथं पण यायचंय. आता गाडी बघा म्हणे, जे होईल ते, नाही तर तिथं डीमार्टच्या इथं लावून देईल म्हणे मी म्हणे. हं. असं म्हटली. आणि ती म्हणे मम्मी डीमार्टला पोहोचलो तेव्हा पूर्ण गाडी उतरून गेली म्हणे. आई गं! आणि डीमार्ट पासून एकदम जवळ आहे म्हणे, मला का लोटत न्यावं लागतं म्हणे. आणि हां, त्या हां. साईडला लगेच त्या पलीकडे म्हणे तिकडे स्वामींचं केंद्र आहे म्हणे. अच्छा. हां, हां. मग मी अशी गाडी वळवली म्हणे आणि तिकडे नेली. नेली हं. तर तिथे खूप पत्रे लावलेले, खूप काम चालू आहे. 9चे म्हणे एकदम आणि एवढीशी बोर्ड आहे म्हणे. मी तिकडे नेली तिला, तर तिकडे ते हां. म्हटले इकडे रस्ता नाहीये. त्या बाया म्हणत होत्या. हां, तिकडे हां, पुढे हां. गेली तर ते माणसं म्हणे रस्ता नाहीये. मग तो एक माणूस म्हटला हं. आणि तिच्यात काहीच नाही म्हणे, मम्मी डायरेक्ट म्हणजे तिथंच लावून यायच्या याच्यावर होती म्हणे ती गाडी म्हणे. आई गं! हो, लोटत घेऊन यावं लागतंय का काय म्हणे. मग मी तिथंच ठेवून येणार होती म्हणे आणि हं. नंतर बॅटरी घेऊन येणार होती म्हणे. हां, हां. तर तिथं लावून दिली. मग ते लोक, कामवाले लोक बोलले, ताई एवढ्या बोर्ड आहे. मग हं. म्हणे दादा जाता नाही येणार म्हणे. नाही म्हणे, माझ्याकडे मुलगी पण आहे म्हणे. नाही म्हणे अरे! ताई, कडेकडेने जा आणि दर्शन घ्या म्हणे तुम्ही म्हणे. अरे! हां. मग मी अशी कडेकडे घुसली म्हणे. मम्मी दर्शन घेतलं, गाडी बाहेरच लावून दिली म्हणे. हां, हां, तिथं हां. दर्शन घेतलं मस्तपैकी, छान वाटलं म्हणे माझी मुलगी. मी अजून त्यांना विचारलं फोटोशूट करू का? फोटो काढले म्हणे तिने. मी म्हणे मम्मी म्हणे. अरे वाह! आणि बाहेर आलो म्हणे. हां. गाडी पाहत तर फुल चार्जिंग झाली म्हणे. काय कमाल आहे! हो. मम्मी बापरे! म्हणे, मी गाडीला ते पाहिलं म्हणे, चालू केली, पिन लावली, बरोबर चालू झाली म्हणे मम्मी डायरेक्ट म्हणे. बापरे! मी जशीच घरून काढली होती ना म्हणे, जितकं म्हणजे फुल म्हणजे जितकी आपण घरी नेतो ना, हां, हां, हां. एवढी बरोबर होती म्हणे मम्मी. मी म्हटली तर इथं पूर्ण रिवर्स झाली होती. कसं काय रिटर्न आली? अय्या! बघ म्हणे मम्मी. मला म्हटलं बाई तुला पहिल्यांदा स्वामींनी अनुभव दिला बघ म्हटलं. किती म्हणे छान ना मी तर ताई. मग हो. तिने का नाही फोन केला बरं मला? तिच्याकडे नंबर नाहीये ना आता मी दिलेला. मी सांगेल तिला. हां, हां, हां. तर ती कारण मला आपल्या अनुभवांमध्ये प्रत्येक अनुभवात व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे आपण. हो, तिने तिने पाहिलेलं नसेल ना अजून एवढे. हां, पाहता हां. पोरी पण नंबर नाही पाहत ना एवढे. नाही ना. हो. मग मी तिला ती मला बोलली म्हणे, "मम्मी बघ म्हणे बाई आज असं झालं होतं म्हणे, तर मी स्वामींच्या इथं गेली तर डायरेक्ट मी गाडी पाहिली तर मलाच आश्चर्य झालं, की ही गाडी इथंच ठेवून जावं लागते का काय?" आई गं! मी बिनधास्त म्हणे, "जाऊ दे म्हणे श्री स्वामी समर्थ." आणि मी नातरांना पण आता गेलो होते ना ताई, हां, हां. त्यांना ते आपला पिक्चर नाही देऊळ बंद. हो. अशी त्याची स्टोरी त्यांना थोडीशी सांगितली होती. हां, ते मला हां. म्हणतात म्हणे, "आजी तू स्वामी, स्वामी करायला लावते म्हणे मम्मीला." काय म्हणे स्वामी? हं, हं. मग मी त्यांना शॉर्टकट असं गोष्ट सांगाय म्हणून त्यांना ती गोष्ट सांगितली. त्यांना सांगितलं म्हटलं असं स्वामींचं कुठे बी आपल्याला अडचण आली, गाडीत बसलो, पहिले आपण स्वामींचं नाव घ्यायचं. पाय पडून जाताना बाहेरून शाळेत जाताना स्वामींचं नाव घ्यायचं. बरोबर आहे. म्हणायचं चला स्वामी आमच्याबरोबर, चला असं हां, तसं. असं बोलायचं. हां. बरोबर आहे. हां. चला आमच्याबरोबर शाळेतून आले का, आलो स्वामी आपण घरी असं म्हणायचं म्हटलं हं, बाळा. आपण हं. काहीच नाही म्हणायचं लागल्यास म्हटलं. हो, तर बरोबर. ते पोरांना आणि तिचे पोरं खूप ऍक्टिव्ह आहेत ताई. कधी गेल्या ना तुम्ही तर जा तिच्या घरी. पोरं जाईल, खूप जाईल. कल्याणला कल्याणला कोणत्या ठिकाणी आहे? मी आली आहे कल्याणला. रामबाग 4 मध्ये. अच्छा, रामबाग 4 मध्ये? जवळच आहे ना हो तुमच्या इथून ती. हो, हो. खूपच जवळ आहे. हो ना, आश्चर्य करत होती ताई तिची पोरगी म्हणे, आजी
आम्ही स्वामींचं नाव घेतलं, मध्ये गेलो. मम्मी म्हणत होती, बाई आता आपण गाडी तर घेऊन आलो, आता काय करायचं? हा. स्वामींचं नाव घेतलं आजी, तर डायरेक्ट फुल चार्जिंग झाली म्हणे आमची गाडी. आई ग किती घरी छान. आलो तरी संपली नाही म्हणे. वा. मग ती मला म्हणते, बघ. म्हटलं बघ आहे ना स्वामींचा. हो ग आजी म्हणे, तू सांगते खरंच आहे म्हणे. आणि काय मोठे नाही, दुसरीला आहे आणि मुलगा 6वीला आहे तिचे. छोटे आहेत मुलं. हो. म्हणजे मला त्या दिवशीच सांगायचं, तिने मला सांगितलं, पण तुम्ही फोन उचलला नाही यावेळेस. हा हा हा. हा. म्हटलं चला ताईंना सांगू, बघा आपल्याला तर येतो, पण तिला पहिल्यांदा आला अनुभव. किती छान ना ताई. हो. मजा. आणि तिच्या समोरच त्या जयश्री प्रभुताई राहतात. ते पण केंद्रात येतात त्या कोणत्या केंद्रात येतात काय माहिती. तुम्ही कोणत्या केंद्रात जाता ताई? ताई मी सगळीकडे जाते. मी बिर्ला कॉलेजच्या इथे पण जाते कधी. मी गोदरेज हिलच्या इथे जाते. मग त्या बिर्ला कॉलेज जवळच्याच जाता वाटतं ते. हो का? हा. ते मला ते विचारत, त्यांना बोलली मी, म्हटलं अशा अशा मॅडम राहता म्हटलं इथं. हा हा. हा. त्यांच्याकडे जायचं म्हटलं, म्हणून मी फोन लावला. त्या नेमक्या गावाला आहेत म्हणून. हो ना, मी नाही मी आपल्या आता मठात काल येता. परवा आले. आपल्या मठात येता का म्हणे त्या म्हणे. हम्म. म्हटलं मग येत असतील ना, त्या सगळीकडे जाता म्हटलं. हो मी ते ना त्या संध्याकाळी जास्त सेवा, खूप सेवा करतात त्या ताई तिथं. हो का? संध्याकाळच्या आरतीला पण गुरुवारी येतात. अच्छा. हो. हम्म. आता गेले ते याच्या फेरीला, नर्मदा फेरीला गेले 4 दिवसाची. अरे वा, नर्मदा परिक्रमा. हो. 4 दिवसाची गेले. वा वा वा. त्या ताई गेल्या आहे ना. कधी केलं त्या? आता परवा गेल्या. बापरे. मला तुम्हाला माहित. जायचं होतं का? हा, मला जायचंय हो ताई. मग तसं सांगून ठेवायचं. त्यांचे कोणी केंद्राकडनं गेले का काय, मी काही विचारलं नाही. माझी मुलगीच बोलली मला. हा हा. म्हणे का त्या मावशी गेल्या बघ म्हणे, याला म्हणे मी गावाहून आले 2 दिवसांनी. आत्ताच गेल्या हो परवा त्या. म्हणे मावशी त्या गेल्या. आता येतील वाटतं रिटर्न. हो ना. 4 मला दिवसाची त्यांचा म्हणे, 4 दिवसाची मला गेली नंबर असं पाठवून म्हटलं. ठेवा ताई. हा. मला नंबर पाठवून ठेवा आणि मी मुलीचा नंबर पाठवला तरी चालेल. मी विचारेल कुठे कुठल्या केंद्रात जाते, काय करते विचारते तिला. मुलगी नाही जात, पण त्या ताई जातात. जयश्री प्रभुताई. हम्म. ती नाही जात एवढी. हिला जायलाच वेळ भेटत नाही ना हो, पोरांमुळे. नाही बरोबर आहे, आता सध्या त्यांचे हो. व्याप असतात. आणि सोडायला जाणं. ताई क्लास नाही तिच्या पोराला. असं तिचा पोरगा हा. कुठली शाळा आहे ती काही मला सांगता नाही येणार. त्याच्यात एक फर्स्ट नंबर आला तो सगळ्या याच्यात. अच्छा, कोणती शाळा? हो. लुट्स आहे का? आ? लुट्स शाळा आहे का? ते मला शाळेचं नाव नाही सांगताय. मी तुम्हाला पाठवेल त्याचे फोटो वगैरे. हो हो हो, चालेल चालेल. तर तो 1 नंबर आला ताई शाळेत. 1 नंबर सगळ्या मुलांमध्ये 1 नंबर आला. सगळ्या गोष्टीत हुशार आहे. अरे वा, आणि किती काय, छान वाटतं ऐकून ताई. हो, ती स्वतःच घेते घरीच सगळं. बापरे, मेहनत हो. आहे आणि तिची. बाहेरचं काहीच खाऊ देत नाही घरचे. तिच्या घरच्यांना आवडत नाही बाहेर वस्तू खाल्लेली. हा, किती छान ताई. दोघांचं. मग पहाटे 4:30 5:30 उठते. दोघांचे डब्बे 2-2 3-3 डब्बे मुलांचे, ते मिस्टरांचे. बापरे, बघा. मग त्याच्यातच तिचा वेळ जातो. मी आता तिला बोलून बोलून ते ग्रुप केले, म्हटलं तेवढी तरी करत जा सेवा. हो, केलं पाहिजे हं. थोडंफार तरी. हां. तेवढं तिला आता ते पारायणचं आम्ही ग्रुप केलं ना स्वामी चरित्राचं, तरी तिला म्हटलं बघ तुला अनुभव दिला स्वामींनी. खरंय खरंय. हो. किती छान. कुठेतरी. मग खूपच आहे, ती सुद्धा आश्चर्य करत होती म्हणे, अगं मम्मी मला एवढी धडकी भरली होती. हा हा. हो ना. आणि ते मला पहिलेच रागवतात, तू गाडी चार्जिंग करून ठेवत जाय असं. मग बरोबर आहे, इमर्जन्सीला पटकन इकडे तिकडे जायला बरं असतं ना हो ताई. हो. आणि तिच्यासाठीच घेतली, कारण पोरांचे खूप लांब लांब नारायणामध्ये होता तो पहिले. अच्छा, मग? नाही नारायणामधून त्याला नाही आवडला अहो ताई. तिथं टीचर बदलून जायच्या ना. हा, बरोबर. तो ऍक्टिव्ह आहे खूप. त्याला ते टीचर बदलल्या ना, त्याला आवडलं नाही. मग तो म्हणे मला नाही राहायचं पप्पा, मला दुसरे टाका. आई गं. मग तिथं टाकलं. तिथं सगळ्या म्हणजे ताई कुठल्याही याच्यात टाका त्याला, तो सगळे भाषण वगैरे इंग्लिशमध्ये अर्धा तास बी बोलायला लावलं, कसंही बोलायला लावा, त्याला पाठ होऊन जातं. वा वा वा. हो ताई, एवढा हुशार आहे, ऍक्टिव्ह आहे ना. आणि काहीच नाही असं बाहेर क्लास का काही. त्याची मम्मीच घेते. 2 तास 3 तास घेतलं तरी लक्षात राहतं त्यांचं. किती छान हो ताई. हो. बरं वाटतं असं ऐकून हो. मुलगी पण तशीच आहे. बाहेरचं खाणं नाही, जास्त कपड्यांची हौस नाही ताई त्या पोरांना. मस्त असंच पाहिजे. हो. हो. आता मी बहिणीच्या भावाच्या मुलीचं लग्न आहे, तिला चिडवते, म्हटलं काय तेच तेच कपडे घालते, मागच्या लग्नांमधले दुसरे. अगं किती कपडे म्हणे कपाटात मातले, अगं किती पाहिजे गं म्हणे, तेच तेच बदलून घालायचेच असताना म्हणे. आ! हो ताई, एवढीशी तुम्ही म्हणाल ना. हा. आता पहिलीला दुसरीला जाईल ती, काहीच नाही अहो, एवढीशी पण अशी बोलते किती ना. छान हो, किती छान वाटतं असं ताई ऐकून. हो.
आणि कोणीही म्हणेल मुंबईतले पोरं कसे राहतात पण ते नाही आहेत तसे. हो, ते ना घरातल्या वातावरणावर असतं ताई. हो, पप्पा पण ट्रिक आहे ताई. आल्या आल्या सगळं विचारतील. काय अभ्यास केला? काय केलं? हेच महत्वाचं आहे, हेच महत्वाचं. हो. 1 तास तरी टाइम देतील त्यांना. ते तर सकाळी 2 तास इकडनं, 2 तास तिकडनं ट्रॅव्हल होते त्यांची. दादरच्याही पुढे जातात ते. बापरे बापरे. हो, ट्रॅव्हलमध्येच जास्त वेळ जातो जावाईंचा. अरे बापरे. इकडे हो. तेच आहे ताई, प्रवासातच खूप माणसं जातात. हो आणि ओके. ते थकून जातात. ते म्हणतात तुम्ही बायांना तेच सांगता तुम्ही सांभाळा आता जबाबदारी. बरोबर आहे, बरोबर आहे. खरंय. म्हणून कुठेच जाणं येणं होत नाही ना तिचं. हो, पण त्या हो. तिला म्हटलं आता इथं जवळ झालाय ना, इथं जात जाय म्हटलं तू. हां. ती म्हणे मला मम्मी असं आता वाटतं ते ना रामबागेतलंच आहे ते मंदिर आणि त्यांना त्या मठाच्या बाजूला हे पण आहे, पोळी भाजी केंद्र पण आहे. नाही आता हे नवीन झालं ना ताई चालू म्हणजे अजून बांधकाम चालू आहे. हो का? हां, जुनं नाहीये ते चालूच झालेलं आहे. ती म्हणे मम्मी आता काही 2-4 महिने झाले म्हणे मूर्ती येऊन म्हणे. मला ना तिचा नंबर पाठवून ठेवा लेकीचा हो, तुमच्या. नंबर पाठवते आणि मूर्ती पण तुम्हाला तिने आता फोटो टाकले होते ना, ते फोटो पण टाक. हो, हो. चालेल. काढलेला आहे तिच्या मुलीने आणि तिने. चालेल, चालेल ते हां. हो, चला. श्री स्वामी जाऊन या समर्थ. कधी गेल्या तर. हो, हो, हो. हां. हो, ताई. चला, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ.